साधकापरी लक्षी मेघ अंबरी विठू भक्त वारकरी चाले पंढरी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा आज तीर्थक्षेत्र जेजुरी इथं मुक्कामी येतोय आणि त्यानिमित्तानं न्यासाकडून खंडोबा मंदिर मुख्य गाभारा आणि गडकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। तर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये येणार आहे। काय नेमकी तयारी सध्या जेजुरी नगरीमध्ये सुरू आहे आणि वारकऱ्यांच्या मनामध्ये किती उत्सुकता आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या या आनंदवारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अगदी पालखी निघाल्यापासून पालखीने ज्या दिवसापासून प्रस्थान ठेवले त्या दिवसापासून ते आपल्या बरोबर आहेत। निलेश, आज माऊलींची पालखी साक्षात येते जेजुरी नगरीमध्ये आणि खंडोबारायाची भेट होणार आहे। निश्चितच वारकऱ्यांच्या मनामध्ये हा एक खूप उत्सुकतेचा टप्पा असतो। कशी सगळी तयारी जेजुरी नगरीमध्ये आपल्याला दिसते? खरं तर अनुपमा, पंढरीच्या वाटेवर चाललेल्या वारकऱ्यांची पावले आज सोनेरी नगरी जेजुरीमध्ये आपल्याला थांबलेले पाहायला मिळत आहेत। आज या ठिकाणी म्हणजे सासवडवरनी संत ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती जेजुरीमध्ये दाखल होईल। मात्र त्याआधी जेजुरीमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये या ठिकाणी पूर्ण तयारी जी आहे ते जेजुरी गावकरी आणि विश्वस्त मंडळांकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। पालखी येण्यापूर्वी जे वैष्णवांचा जो सागर आहे तो आता जेजुरी गडावर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या वारीमध्ये एक महत्त्वाचं स्थान म्हणजे वैष्णव आणि शैव या दोघांचा मिलन या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। शैव जो धर्म आहे आणि वैष्णव धर्म आहे या दोघांचा संगम आज जेजुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। गडावरचं आपण हे दृश्य पाहतोय जेजुरी गडावरचं। जेजुरी गडावर फुलांची आकर्षित या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। तर जे वारकरी आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर या वारीमध्ये जर आपण बघितलं तर माऊलींच्या वारीच्या पायवारीमध्ये जेजुरीला मुक्कामाचा हा टप्पा असतो तो महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण या ठिकाणी दोन पंथ जे आहेत ते एकत्र येत असतात आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय की या ठिकाणी आता भंडाऱ्याची उधळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती जेजुरीमध्ये दाखल होईल आणि त्याच वेळी सोन्याची नगरी असलेल्या जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्यांची उधळ मोठ्या प्रमाणात होणार आहे। हे सगळं जरी या ठिकाणी होत असलं तरी गावकरी जे आहेत किंवा पूजेकरी आहेत ते या ठिकाणी आता सज्ज झालेले आहेत। नेमकी त्यांची आजच्या दिवसाची काय तयारी आहे ते आपण जाणून घेऊ। मामा, रामकृष्ण हरी, आज पूजेची काय वेगळी तयारी असते आणि वारीमध्ये वारकरी या ठिकाणी येतात त्याचं काय महत्त्व आहे जेजुरीत? शैव पंथ आणि वैष्णव पंथ हे वेगळे नाहीत। हे वारी जी पंढरीला निघाला हा वैष्णवांचा मेळा हा सगळा आता आपण गडावर पाहतोय। गड सगळा फुलून गेलाय। तर भावी या वारकरी बांधवांच्या मनामध्ये एक आनंद असतो की पंढरीला जाता जाता माझ्या लाडक्या खंडेरायाचे मला दर्शन होणार आहे। ही मल्हारी वारी मला मागायची। अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लगारा वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी। पंढरीची वारी करता करता खंडेरायाला आनंदाची वारी मागण्यासाठी हे सगळा वैष्णव बांधव या गडावरती आलेत। एक पूर्वीपासून एक नाथांनी सांगितलंय, तिथे विटेवर उभा इथे घोड्यावरी शुभा, तिथे बुक्याचं लेणं इथं भंडार। अशा प्रकारे आज शैव आणि वैष्णवांचा हा मेळा आपल्याला जेजुरी गडावर पाहायला मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं, अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया याच्या द्वारामध्ये आज अशा प्रकारे माऊलींची पालखी येते आणि ही वारी अशीच आणखी आनंद वारीचं मागणं करत हे वारकरी आता पुढे प्रस्थान ठेवतील। मात्र आज जेजुरीतल्या माऊलींच्या या पालखीकडे सर्वांचंच लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे संपूर्ण घडामोडींवर आणि वारीवर लक्ष ठेवून आहेत। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपण आणखी चर्चा करत राहूया।